काय झालं सुनबाई? तू तर पाणी भरायला गेली होती ना? मग असं काऊन निघून आली तू? हा? अगं बोल की सुनबाई. मी काय विचारू लागलो तुला? हा? उत्तर दे की माझ्या प्रश्नाचं. काऊन अशी आली तू? ना हंडा आणला ना कळशी आणली. तू तर असं तोंड लटकू राहिली की जस काय विहिरीतलं पाणी संपून गेलं. हा? पाणी भरायचं जीवावर आलं. बोलती का आता? हो सासूबाई. बोला तुम्ही. तुम्ही बी मलाच बोला. बाहेरचे लोक बी बोलतात. तुम्ही बी बोला. एवढं मर मरतो म्या, एवढं सगळी कामं करतो म्या, घरातली बाहेरची, तरी बी मला बोलून दाखवता तुम्ही. साधं विचारलं बी नाही. पाणी भरायचं जीवावर आलं का म्हणून बोलून दिलं तुम्ही मला. तुम्ही लोक ना जरा बी माझ्या मनाचा विचार करत नाही. ए बाई, तेच तर विचारू लागलो ना म्या, काय झालं म्हणून. तोंड उचकटत नाही, वरून मलाच बोलते. तेच विचारतो ना म्या, काय झालं म्हणून, का बरं अशी तोंड लटकवून आली म्हणून. हा? त्याचं उत्तर देत का नाही, वरून बोलते मलाच बोलता म्हणून. अहो सासूबाई, त्या शेजारच्या जावा जावा आहे ना, काय बाय बोलू लागल्या होत्या मला विहिरीवर. मी म्हटलं की मला आधी एक हंडा पाणी भरू द्या, तर भरू दिलं नाही मला. वरून भांडायला लागल्या दोघी बी मिळून माझ्याशी. सांगा आता काय करू म्या? माझी काय चूक आहे का यात? तुझ्याच सोबत असं काऊन होतं कळत नाही मला. हा? अशी तर लय घुसेल असते. हा? लय गुलू बोलत असते त्याच्याशी. आज भांडून आणली का? तू तर अशी निघून आली जस काय शाळेतल्या मास्तरीने मारून घरी पाठवलं असेल. वया पुस्तकं विसरली, घरी जाऊन घेऊन ये. हा? लहान आहे का तू? अहो सासूबाई, दोघीच्या दोघी भिडल्या मायावर. काय बोलू मी त्यांनी? हा? त्यांची दोन तोंड, माझं एकटीचं बिचारीचं एक तोंड. हो सुनबाई, तुझं एक तोंड बी 10 लोकांच्या बरोबरीच आहे. करून उरशीन द्यायला तू. मग निघून काऊन आली तू? घरात त्याला सुरसुरू जीप चालते तुझी. काय बोलले असं तर उत्तर द्यायची ना मग. असं घरी निघून यायचं का? मी बोललो त्याला, सासूबाईला सांगतो म्हणून. जणू लहान पोरं जाय तू. आईला घेऊन येतो असं बोलायला. घरात काम कर बाकीची. बोला, तुम्ही पण मलाच बोला. सगळ्यांचं ऐकून बसतो आता मी. बसून बाई, चांगल्या गोष्टी ऐकाव्या लागतात. कोणी वाईट बोलत असेल प्रत्येकालाच उत्तर देणं गरजेचं नाही. समजलं का तुले? जरा वेळ पाहून शांत राहावं माणसाने. आता बंड्यान पुष्पाबद्दल बोलू लागले लोक बाहेरचे. बोलू दे मग. आता आपण शहरात तर राहत नाही ना, गावात राहतो. 4 लोकांची 4 तोंड असते, बोलते लोक. आता आपल्या पोरांनी केली जायचो तर 4 गोष्टी ऐकून बी घ्यायला लागतात लोकांचे. काय करणार मग आता? जाऊ दे, तू तुझी कामं अटक. वावरात जायचं आहे आपल्याला. केली चूक केली म्हणून काय सगळ्यांचं ऐकून घ्यायचं का सासूबाई? उत्तर बी द्यायला लागते ना. हा? कोणी काय बी बोलेल तर काय बी ऐकून घेऊ का म्या? हा, मी ऐकणार नाहीये बरं. हो बाई, इथं येऊन सुरू करायला लागली तू. तिथून तर निघून आली. मग तिथे भांडायचं होतं ना तुले. हा? तिथं जोर नाही आला तुले भांडायला. घरी येऊन काऊन फडफड करू लागली तू? जाय होय, त्या पुष्पाने स्वयंपाक केला की नाही पाय. ते बी तुलेच करायला लागते, ते बी पाय. आता नवीन पोर आहे ती, मला नाही वाटत तिला काय येईल. हो, तिला नाही आलं तर आहेच ना म्या, मोल करेन. सगळं धुणं भांडी, स्वयंपाक, पाणी, सगळं काम मीच करू. तिले बसून ठेव महाराणी वाणी. हा? नवीन पोर आहे ती. आता तर कॉलेजमध्ये शिकायला गेली होती ती. घरची कामं येतं की नाही तिला मला नाही माहिती. आता जाऊन पाय येतं की नाही. नाही आलं तर मग शिकव. हो शिकेल ना ती बी. तुझ्यासारखी फडफड उत्तर देत नाही ती उलट. शिक म्हणून म्हटलं की शिकते. शिकायला कितकासा वेळ लागतो. पाहून पाहूनही माणूस शिकून जाते. काय कोणाला हात धरून शिकवायला नाही लागत. हा? जरा मोठी आहे तू, तर समजून घेत जाय ना. खाऊन लहानीसारखी करते. हा? नाही येत असेल तर शिकव ना मग तिला उभे राहून. तू नको करू भले. असं कर तसं कर, असं तर बोलत जाय. पाहतो आता काय दिवे लावले काय नाही ते. दिवे लावले असेल तर मलाच निसरायला लागेल ना. अगं मग मोठी सून आहे ना तू, काहीतरी जबाबदारी आहे ना तुझी. आता लहानीला सांभाळून घ्यायची जबाबदारी तुझीच आहे. तू सांभाळून घेत जाय तिले. काही नाही आलं तर शिकवत जाय म्हणा. आता लय मोठी आहे तर गाजवते ना तू. म्हणा मी मोठी आहे, शिकवते. ती नाही बोलली की मला सांग मग. प्रत्येक गोष्ट शिकवायची, घरातले नियम, आपलं कोणाला काय आवडते काय नाही आवडत, हे सगळं तुझ्या पद्धतीने शिकव ना तिले. शिकवायला तर शिकवेन सासूबाईनी, पण तिने का उलट उत्तर दिली मला तर मला चालणार नाही. तुम्हाला सांगून ठेवतो म्या.
मी काय उलट सुलट ऐकून घेणार नाही. अगं बाई, शिकून तर पाय. उलट उत्तरे खाऊन देईन ती. तिला बी शिकायचंच आहे ना. हा, उलट बोलणाऱ्यातली पोर नाही ती. सांगितलं की ऐकून घेते. भले शिकलेली असू दे. हा, सांग ना समजून. काय नसेल येत तर ते बी शिकव. बाजूला उभी राहून. तुला काय म्हणत नाही मी, तूच काम कर म्हणून. कोणं बी एक कामच आहे ना सासूबाई. समोरच्याला नाही आलं तर किती डोक्याला ताप होते माहिती आहे ना तुम्हाला. हो, मला चांगलंच माहिती आहे ना. तुला बी तर मी शिकवलं होतं. लग्न करून आले तेव्हा तुला काय येत होतं. हा, साधी तर चहा ठेवायला येत नव्हती तुला. हा, चाय ठेवायला म्हटलं एक दिवस तर चायपत्तीच्या जागी मोहरी टाकून ठेवली होती तू. जाऊ द्या ना सासूबाई. जुनं काहून उकरून काढून राहिले तुम्ही. आता नवीन होती म्या. घाबरलेली बी होती. म्हणून झाली चूक. आता माझ्यासारखं जेवण कोणी बनवतं का. तेच म्हणू लागलो ना मग मी तुले, की आधी सगळ्यांना शिकवायला लागते. प्रत्येकाची घराची पद्धत वेगवेगळी असते. आता तुला तर चाय बनवायला येत नव्हतं. आता पाय बरं तू किती छान जेवण बनवते. हा, शिकवलं म्हणूनच बनवते ना. हो, काय तर आता शिकून. काय तर आता काय दिवे लावले काय नाही ते. जसं मी तुला शिकवलं तसं तू बी तिला शिकव. शिकून जाईल ते हळूहळू. तुला बी शिकायला कुठे एवढा जास्त वेळ लागला. तू बी तर लवकर सगळं शिकून गेली ना. आता तुला तर काय सांगायला लागत नाही. सगळं माहिती आहे. सगळ्यांच्या आवडी निवडी म्हणा. कोणती भाजी कशी करायची. कालवण कसं करायचं. सगळं तर माहिती आहे तुला. तसं तिला शिकव. तर वाटतं तिला सगळं शिकवावं लागेल. मला वाटत नाही तिला काय येत असेल. गॅस बी पेटवता येतो की नाही माहित नाही. अगं माहिती नाही तर माहिती करून घे ना. हा, येतं की नाही ते बघून घे ना. तिला स्वयंपाक येत नव्हता तरी म्हणू लागली ना ती स्वयंपाक करते म्हणून. हा, नुसते कपड्यावर नाही जाऊ कोणाच्या. अंगात बी काय गुण असते. आता येत बी असेल तिला स्वयंपाक. आपल्याला काय माहिती. म्हणूनच बनवू लागलो ना मी. जाऊन पाय म्हणून. केला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नाही केला असेल तर थोडंफार शिकवतो तिले. हा, थोडंफार शिकवायला लागते की सगळं शिकवायला लागते आता काय माहिती. काय तर आता जाऊन काय दिवे लावले काय नाही ते. कधी पाहतो काय दिवे लावले काय दिवे लावले करू लागली तू. 15 मिनिटाची इथंच उभी आहे पण घरात जाऊन बघत नाही. हा, तू बी लय चांगले दिवे नाही लावले. तुला बी काय येत नव्हतं. तुला बी सगळं शिकवलंय म्या. हा, जरा आधी स्वतःचा विचार कर. आपण काय होतो ते. म्हणून तर दुसऱ्याला टोमणे दे. तुझं काम कमी जिबत जास्त चालतंय आता. पाहिलं का सासूबाई, तुम्ही बी मलाच बोलता. सगळे माझ्यावरच काव खाता तुम्ही. तिला तर काही बोलत नाही. तिला तर बेटा बेटा म्हणून बोलता तुम्ही. तुला बी बेटा बोलतो ना माय. जा बेटा, जा बघ काय केलंय काय नाही तिने. नसेल केलं तर आज काय शिकवू नको तिला. उद्यापासून शिकव. आज लय उशीर झाला आहे. वावरातही जायचं आहे. आज शिकवत बसली तर सकाळचं जेवण संध्याकाळी व्हायचं आपलं. हा, घरातली माणसं वावरात गेली आहे. उपाशी मरतीन बिचारे. आता त्यांची जेवणाची बी वेळ होऊन गेली. हा, मग शहाणाबाई सारखं जाऊन शिकव. हं, उद्यापासून मग लवकर उठून लवकर लवकर शिकवत जाय तिले. स्वयंपाक केला असेल तर चांगलंच आहे म्हणा. नाही केला असेल तर तू आटपून घे पटापट. वावरात जायचं आहे. होय, जातो मी आता.